नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. आज आपण माझ्या या व्हिडिओमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिसरा डोळा म्हणजे स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. द ग्रेट मराठा वॉरियर्स. शिवरायांचे शिलेदार गुप्तहेर बहिर्जी नाईक. गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक स्वराज्य स्थापनेच्या कार्यात श्री शिवरायांच्या पराक्रमी अनुयायाबरोबरच त्यांच्या गुप्तहेर खात्याचा सुद्धा अत्यंत उपयुक्त सहभाग होता. स्वकीय विरोधक व उघड शत्रू यांच्या हालचाली, दूरवरच्या प्रदेशातील परिस्थिती इत्यादी माहिती वेळच्या वेळी मिळवण्यावर राजकीय आणि सैनिकी यश अवलंबून आहे हे ओळखून शिवराय गुप्तहेर खात्यावर भरपूर पैसा खर्च करत. शत्रूच्या हालचाली आणि गुप्त कारवाया तसेच शत्रू प्रदेशातील संपन्न शहरे, खजिन्याच्या जागा, हल्ल्यासाठी जाण्याचा आणि परत येण्याचा मार्ग इत्यादी गोष्टींची गुप्तहेरामार्फत खडानखडा माहिती मिळवून श्री शिवरायांनी अनेक धाडसी हल्ले करून शत्रूची शहरे लुटली. श्री छत्रपती शिवरायांचे गुप्तहेर खाते अतिशय कार्यक्षम होते. या गुप्तहेरापैकी एक नाव प्रसिद्धीस आले ते म्हणजे बहिर्जी नाईक यांचे. बहिर्जी नाईक हे मराठ्यांच्या इतिहासातील एका महानायकाचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली त्या स्वराज्याचा सुरुवातीपासूनच ते महाराजांच्या निधनापर्यंतचा साक्षीदार म्हणजेच बहिर्जी नाईक होते. दिवसभर बहुरुप्यांचे खेळ करून पोट भरवणारे बहिर्जी नाईक एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले. महाराजांनी त्यांच्यातील कसब ओळखली. नाईक स्वराज्य निर्मितीच्या कामाला हिरा आहेत हे राजाने ओळखले आणि तात्काळ त्यांना त्या कामात रुजू करून घेतले. महाराज नेहमी आपल्या माणसातील गुण ओळखून त्यांना कामे वाटत असत. बहिर्जी नाईक कुणाच्याही नकला वेषांतर करायला अगदी पटाईत होते. तसेच ते बोलण्यातही हुशार होते. त्यामुळे राजांनी त्यांना गुप्तहेर खात्यात रुजू करून घेतले. बहिर्जी नाईक यांचे गुण सांगायचे ठरले तर अंगात स्फुरण आल्याशिवाय राहणार नाही. नाईक हे महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत अगदी कुठलेही वेषांतर करण्यात ते पटाईत होते. पण फक्त वेषांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातून शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडं होतं. त्यात सर्वात मोठं आश्चर्य हे की विजापूरचा आदिलशाह आणि दिल्लीचा बादशाह यांच्या महालात वेषांतर करून जात व स्वतः आदिलशाह व बादशाहकडून ते पक्की माहिती घेऊन येत. हेर असल्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशाह नायकांना एकदा देखील पकडू शकले नाहीत. यातच त्यांची बुद्धिमत्ता व चातुर्य दिसून येते. महाराजांच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ 3,000 ते 4,000 गुप्तहेर असायची. ह्या सर्वांचं नेतृत्व बहिर्जी नाईकांकडे होते. हे सर्व गुप्तहेर नाईकांनी विजापूर, दिल्ली, कर्नाटक, पुणे इत्यादी शहरात अगदी हुशारीने पसरवले होते. चुकीची माहिती देणाऱ्यास कडेलोट हा पर्याय नाईकांनी ठेवला होता. त्यांनी गुप्तहेर खात्याची जणू काही एक भाषाच तयार केली होती. ती भाषा फक्त नाईकांच्या गुप्तहेरांना कळे. त्यात पक्ष्यांचे, प्राण्यांचे आवाज असे. कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाई. महाराज आज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी नाईकांना माहीत असायचं.
त्या ठिकाणची खडानखडा माहिती नाईक काढत व महाराजापर्यंत लवकरात लवकर पोचवीत. असं म्हटलं जातं की महाराजांच्या दरबारात नाईक जर वेषांतर करून आलेले असले तर ते फक्त महाराजांनाच ओळखायचे. थोडक्यात दरबारात बहिर्जी नाईक नावाचा इसम नाहीच अशी सर्वांची समजूत असायची. ते फक्त गुप्तहेरच नाही तर लढवय्ये देखील होते. तलवारबाजीत, दांडपट्ट्यात ते माहीर होते. कारण गुप्तहेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे त्यांना माहीत होते. कुठल्याही घटनेचा ते खूप बारकाईने विचार करी. शत्रूचे गुप्तहेर कोण, ते काय करतात यांची देखील माहिती ते ठेवत. तसेच त्यांच्याकडे एखादी अफवा पसरवायची असल्यास किंवा शत्रूला चुकीची माहिती पुरवायची असल्यास ते काम ते चतुराईने करीत. फक्त शत्रूच्याच प्रदेशाची नाही तर महाराजांच्या स्वराज्याची देखील पूर्ण माहिती ते ठेवत. शिवाजीराजे व शंभूराजे जेव्हा दिल्लीच्या बादशहाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला भेटायला गेले असताना त्याआधीच दिल्लीत नायकांचे गुप्तहेर दाखल झाले होते. कारण महाराजांना काही दगाफटका होऊ नये ह्याची त्यांनी पूर्ण काळजी घेतली होती. त्यासाठी त्यांनी आपले 450 गुप्तहेर वेगवेगळ्या वेशात दिल्लीच्या कानाकोपऱ्यात लपवले होते आणि तेही महाराजांच्या येण्याच्या महिनाभर अगोदर केले. हा एकच प्रसंग परंतु महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणून त्यांचा सहभाग असायचा. त्यात अफजलखानाचा वध, पन्हाळ्यावरून सुटका, शाहिस्तेखानाची बोटे तोडणे, पुरंदरचा वेढा किंवा सुरतेची लूट असो, प्रत्येक प्रसंगात बहिर्जी नाईक महाराजांचे अर्धे काम पूर्ण करत असत. ह्या प्रत्येक घटनेत नाईकांनी शत्रूची इत्थंभूत माहिती महाराजांना दिली होती. बऱ्याच वेळा महाराजांना बहिर्जींनी दिलेल्या सल्ल्यांचा विचार करून पावले टाके. राज्याभिषेक करताना महाराजांनी ज्या अष्टमंडळाची निर्मिती केली होती त्यात गुप्तहेर खातं तयार करण्यात आलं होतं. तेव्हा देखील नाईक त्या खात्याचे प्रमुख होते. राजगडापासून जवळपास 500 किलोमीटर अंतरावर असणारी सुरत ही व्यापारी पेठ लुटण्याचे ठरताच सुरतेची संपूर्ण माहिती एवढेच नव्हे तर कुठे निश्चितपणे भरपूर धन हाती लागेल अशा सुरतेमधील ठिकठिकाणाची तपशीलवार माहिती आणण्याच्या कामी महाराजांनी बहिर्जी यांना पाठवले. अचूक योजनेसाठी लागणारी अचूक माहिती बहिर्जी नाईकांनी किती कसोशीने मिळवली हे सुरतेची केवळ 5च दिवसात लुटलेली कोट्यावधीची संपत्ती सांगते. या माहितीसाठी बहिर्जींनी कुठली सोंगे घेतली, गुप्त जागी ठेवलेल्या धनाचा पत्ता कसा लावला हे आजही आपल्यापासून गुप्त आहे. 1679 साली जालानपूर लुटून महाराज येत असताना ती बातमी लागून संगमनेराजवळ मोगली सैन्याने मराठ्यांना गाठून कोंडीत पकडण्याची वेळ आणली होती. या भागातील डोंगरातील गुप्त वाटांची माहिती असणाऱ्या बहिर्जी नाईकांनी महाराजांना लुटीसह सुरक्षितपणे पट्टा उर्फ विश्रामगड या किल्ल्यावर पोहोचवले. हेर हे राजांचे डोळे आणि कान असतात ही म्हण सार्थ करणारे बहिर्जी नाईक महाराजांच्या अनेक यशस्वी मोहिमामागे, धाडसी हल्ल्यामागे, दूरवरच्या प्रदेशात अचानक जाऊन केलेल्या लुटीमागे आणि सुखरूप परत येण्यामागे असणारी कल्पक, चतुर, प्रसंगावधानाची आणि हरहुन्नरी व्यक्ती अशा ह्या बहिर्जी नाईकापासून व त्यांच्या हुशारीपासून आपण शिकण्यासारखं बरंच काही आहे. हे शक्य झालं नाही तरी नाईकांचे स्वराज्यासाठीचे लाख मोलाचे योगदान विसरू नका. बहिर्जी नाईक यांचे समाधीस्थान बाणूरगड, भोपाळगड, तालुका खानापूर, जिल्हा सांगली येथे आहे. छत्रपतींची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा असे मानणारे शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा म्हणजेच बहिर्जी नाईक हे होते.
माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा.